तर विद्यार्थी मित्रांनो, सरकारी जॉब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज पाहणार आहोत आपण जी-एम-सी भरती ससून पुणे याचा रिझल्ट कालच डिक्लेअर झाला आहे. आपण जर फॉर्म भरला असेल तर आपला रिझल्ट कसा पाहायचा आहे, आपण बसलोय का नाही, त्याची संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. चला तर सुरू करूया. हे बघू शकता एवढ्या पोस्टचा कालच निकाल लागला आहे. या सर्व पोस्टचा. तर आपण कुठल्या पोस्टला फॉर्म भरला असेल तर हा निकाल पाहू शकतो मित्रांनो यावर क्लिक करून. हे बघू शकता सर्वात जास्त जागा वॉर्ड सर्व्हंट म्हणजे कक्षसेवकला ह्याला जागा होत्या 168. याचा आपल्याला मेरिट पाहायचा असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक मी लिंक देणार आहे. त्यावर क्लिक करून आपण व्हिडिओ पाहू शकता. ह्याचा पण मी व्हिडिओ बनवला आहे. आज मी मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे 3 पोस्टचं मेरिट सांगणार आहे. त्यातल्या 3 पोस्ट कुठल्या आहेत ते बघूया. पहिली पोस्ट बघू शकता आया याचं मेरिट मी सांगणार आहे. आपल्याला कमेंट आली होती काल. या पोस्टचं मेरिट किती लागणार आहे कास्टनुसार सर्वमध्ये ओपनमध्ये, EWSमध्ये, OBCमध्ये, SC, STमध्ये सर्वांचं मेरिट सांगणार आहे मित्रांनो. आया ह्या पोस्टचं बघू शकता महिलांसाठी जागा असतात. एकूण 39 जागा आहे. ह्याचं मेरिट सांगणार आहे. त्यानंतर दुसरी पोस्ट बघू शकता आपण पहारेकरी नाही सॉरी चतुर्थ सेवक याचं बघू शकता 36 जागा आहे. याचं पण मेरिट सांगणार आहे मी आज या सर्व पोस्टचं ओपननुसार SC, EWS सगळ्यानुसार. आणि आपल्याला महिलांचं काढायचं असेल तर आपण बघू शकता ह्यानंतर सर्वसाधारणचं मेरिट मी सांगणार आहे. त्याच्या खाली जी महिला असतील तर त्या सिलेक्शन झाल्या आहे आपल्या कास्टनुसार आपण ते पाहू शकतो. त्यानंतर तिसरी पोस्ट बघू शकता पहारेकरी एकूण 23 जागा होत्या. याचं पण आपण मेरिट सांगणार आहे कास्टनुसार किती जाणार आहे. चला तर व्हिडिओ सुरू करूया. बघू शकता इथं आलेलं आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडी साईड लोड घेईन त्यानंतर ओपन होईल मित्रांनो. बघू शकता सर्व पोस्टचा निकाल मी सांगणार आहे. हे बघू शकता ओपन होत आहे. ओपन झाले आहे. एकूण किती जागा होत्या इथं बघू शकता आपली कुठल्या म्हणजे वेटेज दिला आहे इंग्लिशला मराठीला 25 क्वेश्चन याचं वेटेज दिलं आहे एकूण 200 गुणांसाठी. त्यानंतर इथं बघू शकता खाली आल्यानंतर आपलं नाव दिसेल. इथं बघू शकता इथं आपला रोल नंबर दिसेल. यानंतर संख्या दिसेल आपला किती नंबर आहे. त्यानंतर इथं बघू शकता आपली कास्ट दिसेल. आपण कुठल्या कास्टमध्ये अप्लाय केला आहे. त्यानंतर इथं डेट ऑफ बर्थ दिसेल. यामध्ये आपलं नाव दिसेल आणि यामध्ये आपल्याला टोटल किती मार्क पडले आहे हे दिसणार आहे. हे टोटल मार्क असणार आहे मित्रांनो. आणि त्यानंतर इथं बघू शकता आपलं NCL आणि NCL म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आहे का त्यानुसार आपण पाहू शकतो यामध्ये. आणि ही आपली 10वीची मार्क आहे. ही 10वीची मार्क आहे आपल्या मित्रांनो. ही मार्क नाही आहे. ही आपली ओरिजिनल मार्क आहे. यानुसार मेरिट ठरणार आहे. आणि जर आपल्याला 90+ मार्क असतील तरच आपल्याला ह्या लिस्टमध्ये आपलं नाव दिसेल मित्रांनो. त्याशिवायला नाव दिसणार नाही. चला तर सुरू करूया. बघू शकतो आपण आया पोस्टसाठी एकूण ओपनसाठी किती जागा होत्या. ओपनसाठी 7 जागा होत्या. 1 ते 60 यामध्ये 7 पर्यंत इथं बघू शकता SCचा फिमेल कॅन्डिडेट आहे. यामध्ये बघू शकता यामध्ये आचल या महिलाबरोबर मेरिट क्लोज होणार आहे ओपनचं. 158 मेरिट लागणार आहे ओपनसाठी. त्यानंतर खालचं पाहू शकतो मित्रांनो. आता खालचं बघू शकता EWS आपल्याला पाहायचं असेल तर खालचं ओपनचं हे 7 सोडून खालचं EWSचं मेरिट पाहू शकतो. EWSचे किती कॅन्डिडेट आहे. त्यानंतर बघू शकता इथे पण EWS काही दिसत नाही. त्यानंतर खाली आल्यानंतर EWS दिसते का मित्रांनो बघू शकता यामध्ये पण नाही आहे. यामध्ये बघू शकता एक EWSची कॅन्डिडेट आहे. त्यानंतर खाली बघू शकतो यानुसार आपण मेरिट काढू शकतो. EWSचं सर्वात कमी मेरिटला जाणार आहे. 4 जागा आहे एकूण. 4 जागेचं सर्वात कमी जाणार आहे मित्रांनो. त्यानंतर आपण दुसरी पाहू शकता SCBCचं किती मेरिट जाणार आहे. SCBC बघू शकता 7 जागेनंतर आपण सोडून दिल्यानंतर SCBCचे किती विद्यार्थी असणार आहे ते बघू शकतो यामध्ये. 7 जागेनंतर इथं बघू शकता मित्रांनो. 7 जागेनंतर यामध्ये खालचं SCBC बघू शकता एक विद्यार्थी आहे. इथे एक आहे. एकूण 2 विद्यार्थी आहे. त्यानंतर आपण थोडंसं खाली गेल्यानंतर बघू शकतो यामध्ये या लिस्टमध्ये नाही आहे. त्यानंतर खालच्या लिस्टमध्ये बघू शकता आपण इथं आहे तिसरी आणि इथं चौथी आहे. यामध्ये बघू शकता SCBCचं मेरिट इथे क्लोज होणार आहे. यामध्ये बघू शकता किती 140 वर SCBCचं मेरिट लागणार आहे. त्यानंतर आपण बघूया OBCला सर्वात 6 जागा होत्या. OBCचं किती मेरिट जाणार आहे. 7 नंतर खाली आपण पाहू शकतो की OBC किती आहे. इथं बघू शकता एक OBC आहे. त्यानंतर इथं एक आहे OBC. त्यानंतर खाली बघू शकता OBC इथे एक आहे. एकूण 3 एका पेजवर गावले आहे. त्यानंतर खाली गेल्यानंतर खाली पण बघू शकता हे इथे एक आहे. त्यानंतर बघू शकता इथे एक आहे आणि इथे एक आहे. यामध्ये इथं क्लोज मेरिट होणार आहे OBCचं बघू शकता OBCचं मेरिट 186 जाणार आहे. नंतर आपण बाकीचं पण
पोस्टचं तसंच मेरिट काढणार आहोत. हे बघू शकता. आपण तसंच काढूया. एस-सीचं पण आपण इथं बघू शकतो. एस-सीला किती जागा होत्या? एस-सीला 2 जागा होत्या. तर 2 जागेचं पण आपण मेरिट ही काढू शकतो. यामध्ये बघू शकता 70 नंतर एस-सी इथे एक आहे एस-सी. त्यानंतर इथे एक एस-सी आहे. यावर क्लोज होणार आहे. एस-सीचं मेरिट 152 लागणार आहे. इथं बघू शकता असं आपण मेरिट काढू शकतो. आणि त्यानंतर आपण दुसऱ्या पोस्टचं मेरिट बघणार आहोत मित्रांनो. जर आपल्याला ह्याचं मेरिट अजून पाहायचं असेल तर आपण असंच आपल्या कास्टला किती जागा आहे त्यानुसार आपण मेरिट काढू शकता. 7 ओपनसाठी जागा जात आहे. त्यानंतर बघू शकता आपल्या कास्टनुसार आपण मेरिट ही काढू शकतो. त्यानंतर दुसऱ्या पोस्ट आज पाहणार आहोत मित्रांनो. दुसरी पोस्ट आहे चतुर्थ सेवक. याचं मेरिट किती जाणार आहे ते पाहणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर बघू शकता आपली लिस्ट येणार आहे. या लिस्टमध्ये बघू शकता आपण चतुर्थ सेवकला एकूण किती जागा होत्या. ओपनसाठी 3 जागा होत्या. तर पहिले 3 बघू शकता. यामध्ये 3 इथे सिलेक्ट होणार आहे राहुल बरोबर. एकूण 180 मेरिट जाणार आहे चतुर्थ सेवकचं. इथं बघू शकता राहुलचे किती मार्क आहे त्यानुसार 180 मेरिट जाणार आहे. खालचं बघू शकता ईडब्ल्यूएससाठी किती जागा होत्या? 2च जागा होत्या. तर ईडब्ल्यूएसमध्ये खाली आपण विद्यार्थी बघू शकता. त्यानुसार आपण मेरिट काढू शकतो. ईडब्ल्यूएस बघू शकता. यामध्ये तर नाही आहे ईडब्ल्यूएस. त्यानंतर खाली गेल्यानंतर ह्यामध्ये बघू शकता यामध्ये पण नाही आहे ईडब्ल्यूएस. त्यानंतर खाली जाऊया दुसऱ्या पेजसाठी. यामध्ये पण नाही आहे ईडब्ल्यूएस. त्यानंतर खाली गेल्यानंतर यामध्ये पण नाही आहे ईडब्ल्यूएस. या लिस्टमध्ये पण नाही आहे. हे आपण बघू शकता ईडब्ल्यूएसचं सर्वात कमी मेरिट जाणार आहे. बाकीच्या पोस्ट सर्वात जास्त जातं मेरिट. हे बघू शकता. ह्यानुसारच आपण मेरिट काढू शकतो. त्यानंतर आपण आज बघणार आहोत ओबीसी. ओबीसी किती जाणार आहे? ओबीसीचे कॅन्डिडेट लगेच गावतील मित्रांनो. हे जर ईडब्ल्यूएसची गावना त्यामुळे मेरिट हे जर ईडब्ल्यूएसचं खाली जाणार आहे. बघू शकता 3 जागेनंतर आपण खाली ओबीसीचे किती जागा होत्या एकूण? ओबीसीला बघू शकता 2 जागा होत्या. 2 बघू शकता खाली. त्यामध्ये 7 नंबर आहे ओबीसी. त्यानंतर 9 नंबर आहे. यामध्येच मेरिट क्लोज होणार आहे. 176 ओबीसीचं मेरिट लागणार आहे. त्यानंतर दुसरी पोस्ट बघूया. एस-सी-बी-सी. एस-सी-बी-सीला 10% आरक्षण आहे. त्यानुसार किती मेरिट जाणार आहे? 3 जागेनंतर बघू सोडून देऊया. त्यानंतर इथे बघू शकता एस-सी-बी-सीचं 1 आहे. त्यानंतर खाली बघू शकता एस-सी-बी-सीचं 2 आहे. एकूण 2च जागा होत्या. तर इथं बघू शकता 174 एस-सी-बी-सी क्लोज होणार आहे मेरिट. आपण महिला असेल तर यामध्ये महिला बघू शकता खाली. आणि इथं बघू शकता WR ही वुमेन आहे. यामध्ये आपल्याला दिलं असेल तर ही वुमेननुसार आपण मेरिट काढू शकतो महिलांचं पण. जर कोणी महिला असेल कॅन्डिडेट त्यांचं मेरिट काढायचं असेल तर यामध्ये ह्यानुसार आपण मेरिट काढू शकतो. त्यानंतर आपण बघूया NTC. NTCला किती जागा होत्या? NTCला बघू शकता एकच जागा होत्या. एक जागेसाठी मेरिट किती जाणार आहे ते पाहूया. इथं बघू शकता NTCचे एक विद्यार्थी आहे. यामध्ये बघू शकता 172 NTCचं मेरिट जाणार आहे. तसंच आपण मेरिट बाकीच्या कास्टचं पण काढू शकतो. VGAला पण किती जागा होत्या? या VGAला पण एकच जागा होत्या. एकच कॅन्डिडेट आहे इथं बघू शकता यामध्ये. इथे एक आहे मित्रांनो या VGAला. हे VGAला बघू शकता इथं एक असल्यामुळे 174 VGAचं क्लोज होणार आहे मेरिट. ह्यानंतर NTBचं किती मेरिट जाणार आहे ते पाहूया. NTBचं कॅन्डिडेट बघू शकतो आपण असं. NTB बघू शकतो. बघू शकता NTBचं पण मिळाला आहे विद्यार्थी. त्यानंतर बघू शकता NTBCचं 170 मेरिट लागणार आहे. यानुसार आपण मेरिट काढू शकतो. त्यानंतर आपण दुसरी पोस्ट करूया पहारेकरी. पहारेकरीवर आपण क्लिक केल्यानंतर पहारेकरी म्हणजे बघू शकता वॉचमन यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला लिस्ट ओपन होईल. यामध्ये पण आपण मेरिट पाहू शकतो. एकूण जागा किती होती? पहारेकरीला ओपन जागा होत्या 2च. तर 2 जागांचं पहिले 2 विद्यार्थी बघू शकता ओपनमध्ये भरती झाले आहे. पहारेकरीचं 186 मेरिटला गेलं आहे. सर्वात जास्त मेरिट आहे 186. त्यानंतर बघू शकता आपण दुसरी ओबीसी. ओबीसीला पण 2च जागा होत्या पहारेकरीला. इथं बघू शकता एक ओबीसी इथं एक ओबीसी. यामध्ये बघू शकता ओंकार या शिंदे यावर क्लोज झाला आहे ओबीसीचं 176 मेरिट लागलं आहे पहारेकरीचं. नंतर आपण बघूया एस-सी-बी-सीला पण 2च जागा होत्या. एस-सी-बी-सी पण आपण मेरिट पाहूया. एस-सी-बी-सी किती कॅन्डिडेट आहे खालीमध्ये? इथं बघू शकता एस-सी-बी-सी 1 आहे. त्यानंतर खाली बघू शकता इथं 1 आहे. यानुसार आपण 172 मेरिट जाणार आहे एस-सी-बी-सीचं. त्यानंतर दुसरी पोस्ट बघूया एस-सी. एस-सीसाठी एकच जागा होत्या. एक जागेचं बघूया आपण किती मेरिट जाणार आहे. एक जागा बघू शकता इथंच विद्यार्थी आहे 3 नंबरला एस-सीचा 180 मेरिट जाणार आहे. आणि इथं बघू शकता खाली एक विद्यार्थी आहे तो वेटिंगमध्ये पण पडू शकतो मित्रांनो. हे जर ह्याने सोडलं आपल्या कास्टमधले तर ह्याचं काम होऊ शकतो. आपण बाकीच्या पोस्टचं पण पाहू शकता. महिलांचं पण असं मेरिट देणार आहे. महिलांचं पण असं मेरिट आपण काढू शकतो. जर आपल्याला कास्टला किती जागा आहे त्यानुसार 1 जागा आहे 2 जागा आहे त्यानुसार आपण इथे बघू शकतो आपली कास्ट कुठली आहे, किती विद्यार्थी आपल्या पुढं आहे त्यानुसार आपण मेरिट ही काढू शकतो पहारेकरीचं.
कक्षीसेवकचं, आयाचं, हे सर्व पोस्ट आपल्याला मेरिट काढता येणार आहे मित्रांनो. ह्या मी सांगितल्या पद्धतीने आपण मेरिट काढले तर आपलं सिलेक्शन झालं की नाही हे आपल्याला कळणार आहे. जर माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.